नमस्कार मित्रांनो, कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. यश आणि कावेरी कोकणात जात असतात. यश म्हणतो, कोकणातल्या गावांचे तर बाबा नेहमीच कौतुक करतात. बाबांना कोकणातील गावं खूप आवडतात, त्यांचे म्हणजे जीव. तुमच्या गावात सुद्धा समुद्र किनारा आहे का? नारळाची झाडं, सुपारीची झाडं, हे सगळं आहे का तुमच्या गावी? असं यश कावेरीला विचारत असतो. कावेरी म्हणते, आमचं गाव म्हणजे कोकणचं काळीच, साधं सरळ पण मग ठसक्यातलं. यश म्हणतो, सॉरी व्हॉट? तुम्हाला काय म्हणायचंय? मला काही कळलं नाही. म्हणजे तुम्ही कोणती भाषा बोलतायत? कावेरी म्हणते, मी ते आमच्या गावाकडच्या भाषेत बोलत होती. आमच्या गावाकडे अशी भाषा बोलली जाते. यश हसत असतो. यश म्हणतो, बर बर, आलं माझ्या लक्षात आता. आणि आता ते जात असतात. कावेरी म्हणते, खरं सांगू, आमचं गाव म्हणजे ना सोनं आहे. दोंडावळ्याच्या नदीचं पाणी कधी खळखळ वाहतं तर कधी शांत असतं, एकदम आरशासारखं. पहाटेची थंडी, आकाशात पाखरांची किलबिल, शेतात पसरलेलं दुःख, नारळाच्या झावळ्यातून वाहणारा समुद्राचा वारा, असं आमचं सुंदर गाव आहे. खूप सुंदर गाव आहे आमचं. आणि कावेरीला मुकुंद सोबत घालवलेले तिथले क्षण आठवत असतात. ते कसं तिने मुकुंद सोबत तिथे राहण्याची मोठी झालेली आहे. तिला सगळ्या गोष्टी आठवत असतात. यश मनात मनात विचार करत असतो, एक तर ही मुलगी सगळं खरं बोलते, नाहीतर हिने उद्या दादाच्या गावाबद्दल डिटेल अभ्यास केलेला आहे आणि पूर्ण तयारीने मला कन्व्हिन्स्ड होईल असं बोलते. म्हणजे मी हिच्या बोलण्याच्या जाळ्यात अडकून जाईल. पूर्ण तयारीनिशी आली आहे ही मुलगी, असा यश विचार करत असतो आणि गाडी चालवत असतो. कावेरीचा मात्र जीव खूप धडधड करत असतो की आता ती गावी पोहोचणार आहे. गावीतले लोक तिला काय रिॲक्ट करतील, ते मंदार आणि दिगंबर असले तर काय होईल, अशा सगळ्या गोष्टींमुळे कावेरी खूप घाबरत असते. तेवढ्यातच कावेरीचा फोन असतो. यश तेवढ्यात तिला सांगतो, तुम्हाला माहितीये का, तुमच्या एका मैत्रिणीच्या लग्नासाठी थांबलेला होतात तुम्ही. तिचं लग्न होतं म्हणून तुम्ही त्या दिवशी उशिरा आलात ना. ऍक्च्युली उद्या दादा त्याच मुलीसोबत माझं लग्न जुळवून देणार होता. त्याने किती कौतुक केलं होतं तिचं. तेवढ्यातच तिला आठवत असतं की उदय तिला म्हणत असतो की लाखात एक आहे माझा भाऊ. किती गुण सांगू त्याचे. तो स्मार्ट आहे, देखणा आहे, हुशार आहे, रुबाबदार आहे, प्रेमळ आहे, एकदम निर्मळ मनाचा आहे. तो कधीच कोणाचं मन दुखवत नाही. साधा कोणाला उदासही तो बघू शकत नाही. माहितीये का, असा आहे माझा भाऊ. या सगळ्या गोष्टी कावेरीला आठवत असतात. व्हिडिओ कॉलवरच्या उदय बोलत असतो तेव्हा यश म्हणालेला असतो, मुलगी जर सुंदर असेल तर अजिबात चान्स सोडू नकोस. आणि असा सगळा त्यांचा संवाद असतो. तेवढ्यात यश म्हणतो, अरे एकदा चेहरा तरी दाखव त्या मुलीचा. तेवढ्यातच कावेरी म्हणते, यातच कौतुक करत होतात ना तुम्ही, तुमचा भाऊ हा. उदय म्हणतो, हो. तेवढ्यातच कावेरी म्हणते, काय तुमचा भाऊ आणि काय हे सगळं? यश म्हणत असतो, आपण एक काम करूया, आपण गावी पोहोचल्यावर ना त्या मुलीला सुद्धा भेटूया, म्हणजे तुम्हाला बरं वाटेल. कावेरी म्हणते, काय? तिला कशाला? अहो, उदय दादा म्हणालेला होता ती मुलगी माझ्यासाठी एकदम परफेक्ट आहे. तिचा चेहरा सुद्धा दाखवता दाखवता राहिला होता. तो खूप चांगली मुलगी होती. उदय दादाला खूप आवडलेली होती. त्याने मला व्हिडिओ कॉलवर तिचा चेहरा दाखवण्याचा खूप प्रयत्न केला, पण मला व्हिडिओ कॉलवर तिचा चेहरा व्यवस्थित दिसत नव्हता. ती चिकू सोबत खेळत होती, बस त्यामुळे आमचं व्हिडिओ कॉलवरती चेहरा बघणंच राहून गेलं. कळत न कळत तिच्याशी एक नातं तयार झालेलं होतं माझं. कशी आहे ती आणि कुठे आहे आता? उदयदादाच्या सांगण्यामुळे माझ्या मनात तिच्याबद्दल भावना यायला लागलेल्या होत्या. कावेरी म्हणते, आता तुम्ही तिला कधीच भेटू शकणार नाहीत आणि भेटलात तरी ओळखू शकणार नाहीत. आता तिच्यात खूप बदल होऊन गेलेले आहेत. यश विचार करत असतो की हे सगळं काय बोलते ही. कावेरी मनातल्या मनात म्हणते, मी स्वतःच आता स्वतःला ओळखू शकत नाही. मी काय होती आणि काय झाली आहे माझं मलाच माहिती आहे. माझंच मला कळत नाहीये की किती साऱ्या गोष्टी माझ्या आयुष्यात घडून गेलेल्या आहेत. माझं लग्न मोडलं, माझा बा मला कायमचा सोडून गेला, उदय भाऊजी आणि काऊचाही तपास नाहीये आणि मी काऊची जागा घेऊन तुमच्या घरात आलेली आहे. मलाच कळत नाही माझ्या आयुष्यात काय चाललेलं आहे. पूर्ण बदलून गेलीये मी. यश म्हणतो, बदलून गेली म्हणजे? तुमची मैत्रीण होती, तिचं लग्न झालं असलं मग काय झालं? आपण तिला भेटूच शकतोय ना. लग्न झालंय ना तिचं फक्त, बाकी तर आपण तिला जाऊन भेटू शकतो. एवढं काय त्याच्यात? कावेरी खूप टेन्शन घेत असते. यश म्हणतो, कशी दिसते ती? नक्कीच सुंदर असेल ना. खूप सुंदर असेल. माझ्या उदय दादाची चॉईस मला माहितीये, ती खूपच सुंदर असेल. कावेरी म्हणते, मला गावी जाऊन इकडे तिकडे फिरत वेळ वाया घालवायचा नाहीये. चिकू पहिल्यांदा माझ्याशिवाय एकटा राहतोय. आपलं काम झालं की आपण लगेच घरी जायला निघूयात. म्हणजे कसं, मला अजिबात त्याच्याशिवाय करमत नाहीये आणि तोही कसा राहत असेल तिथे. यश म्हणतो, बरं ठीक आहे, आपण लवकरात लवकर सगळं आवरून गावी जाऊया. यश मनातल्या मनात विचार करत असतो, गावी कोणाला भेटायचं म्हटलं की ही इतकी का घाबरते? काहीतरी नक्कीच गडबड आहे. असं काय आहे गावी? नक्कीच ह्या मुलीचा झोल काहीतरी दिसतोय मला.
एकतर काहीतरी प्रॉब्लेम झालेला असेल किंवा हिने गावी काहीतरी फ्रॉड केलेला असेल म्हणून ती इकडे पळून आली असेल. असे सगळे प्रश्न यशच्या मनात असतात. यश याबद्दलच सगळा विचार करत असतो. यश म्हणतो मला लवकरात लवकर हे शोधून काढायलाच लागेल. तेवढ्या तिकडे मंदार आणि दिगंबर आलेला असतो. मंदार म्हणतो कावेरी पुण्यात असूनही मला सापडत नाहीये. खूप डेंजर मुलगी आहे ती. कुठे गेली असेल काय जणू. आपल्याला पोलिसात देण्याचा प्लान असेल तिचा 100%. बाबा तिला शोधायलाच हवं. तिला असं जाऊ द्यायला नको आपण. ती सोपी मुलगी नाहीये. ती आपल्याला एकदम अवघडून टाकेल आणि आय एम शुअर की ती जिवंत आहे. दिगंबर म्हणतो बर शोधू आपण तिला. मग झालं ना. दिगंबर त्याचा डोळा चोळत असतो. तेवढ्यातच मंदार म्हणतो काय झालं तुझ्या डोळ्याला. तेवढ्यातच दिगंबर म्हणतो काय नाही रे मंदार, सकाळपासूनच मला डावा फरफडतोय. म्हणजे आपल्याला एखादी चांगली बातमी ऐकायला मिळणार. मंदार म्हणतो काय रे बाबा तू पण. गेले 3 दिवस आहे ना आपण फक्त भटकतोय. या कावेरीचा काही पत्ताच लागत नाहीये. काय चांगलं होणार आहे याच्यात. तेवढ्यात दिगंबर म्हणतो अरे म्हणूनच म्हणतोय बाद झाला आता. मंदार एक काम करूया आजच्या आज जाऊ आपण आपल्या गावी. म्हणजे हे बघ कावेरी जर जिवंत असेल तर पळून पळून पळणार आहे कुठे. फिरून तर तिला गावीच यावं लागेल ना. आज ना उद्या कावेरी आपल्या गावातच येईल. बघ तू कळलं का तुला मी काय म्हणतोय. लक्षात घे माझ्या काही गोष्टी. असं गावी गावी भटकून काही होणार नाही. आपण आपल्या गावीच परत. मंदारलाही दिगंबरचं बोलणं पटलेलं असतं. मंदार म्हणतो बरं ठीक आहे आपण आपल्या गावीत जाऊ. गावी राहूनही तिचा शोध घेता येईल. आपण आपले माणसं पुण्याला पाठवू आणि आपले माणसं तिचा शोध घेतील. आपल्याला स्वतः तिथे जायची काही गरज नाहीये. असं मंदार म्हणत असतो. तेवढ्यातच इकडे यश आणि कावेरी जात असतात. कावेरी खूप टेन्शन घेत असते. कावेरीला काही समजत नसतं की काय बोलावं काय करावं काय नाही. तेवढ्यातच यश तिला म्हणतो बर्थ सर्टिफिकेट तुमच्या घरी नाही मिळालं तर आधी आपल्याला हॉस्पिटलला जावं लागेल आणि मग नंतर ग्रामपंचायतीच्या ऑफिसमध्ये. कावेरी म्हणते नाही एवढा काही करायची गरज नाहीये. म्हणजे गाव फिरायची काही गरज नाहीये. आपल्याला घरातच मिळून जाईल बर्थ सर्टिफिकेट. यश म्हणतो लेट्स सी बघू गावात मिळते की नाही. जेव्हा जेव्हा यश गावात काहीतरी कामानिमित्त फिरायचा विषय काढतो तेवढ्यात कावेरी काही ना काही बोलणं करून त्याचं बोलणं टाळत असते. कावेरीला गावात फिरायची खूप भीती वाटत असते. तिला वाटत असतं जर मी आता गावात फिरली तर अवघड होऊन जाईल सगळं. कोणाला मी समजून जाईल. कोणी ना कोणी मला ओळखून घेईल. तिला मनात चिकूचेही विचार येत असतात. ती म्हणत असते चिकू ठीक असेल ना. मी घरी विचारायला हवं. करू का फोन. तेवढ्यातच कावेरीचा फोन घेते आणि निशाला मेसेज करते चिकू ठीक आहे ना. रडत नाहीये ना तो. त्याने काही खाल्लं का. निशा कावेरीला मेसेज करते हो वहिनी चिकू एकदम ठीक आहे. आणि ती चिकूचा फोटो काढते आणि चिकूला पाठवते. म्हणते हे बघ चिकू इकडे बघ आपण मम्माला फोटो पाठवू. आणि असा चिकूचा आणि निशाचा कावेरीला एक फोटो जातो. म्हणजे कावेरीला बघून बरं वाटेल की चिकू एकदम व्यवस्थित आहे. चिकू निशासोबत व्यवस्थित खेळतोय असं. जेव्हा कावेरी चिकूला बघते तेव्हा तिला धीर मिळतो. ती म्हणते माझा चिकू आता बरा आहे. आता काय टेन्शन घेण्यासारखं काम नाहीये. तेवढा तिकडे सुलक्षणाला फोन आलेला असतो. सुलक्षणा पौर्णिमाला सांगते पौर्णिमा आनंदाची बातमी आहे बरं. आपल्या निशाला स्थळ सांगून आलेलं आहे. पौर्णिमा एकदम खुश होऊन जाते. पौर्णिमा म्हणते अगं बाई काय सांगतायत खरंच निशाला स्थळ सांगून आलेलं आहे. सुलक्षणा म्हणते हो आनंद देशमुख आणि विनांचा मुलगा आहे. साहिल नाव आहे त्याचं. कुटुंब माझ्या ओळखीचं आहे. लोक खूप चांगले आहेत आणि मुलगा सुद्धा चांगला शिकलेला आहे बरं. MNC मध्ये नोकरी करतो. पौर्णिमा म्हणते सांगताय काय वहिनी खरंच. सुलक्षणा म्हणते आई वडील पुण्यात राहतात आणि तो आता बंगलोरमध्ये राहतो. लवकरच तो येणार आहे. 2-3 वर्षात अमेरिका किंवा फ्रान्सला सेटल होणार आहे. पौर्णिमा एवढी खुश झालेली असते. ती म्हणते अगं ऐकलेस का निशा ऐकलेस का. अमेरिका फ्रान्स निशा. ए बाई निशा पुरी अगं बघ नशीब काढलंच बघ तू. अगं तुझ्यासाठी एक स्थळ सांगून आलेलं आहे. तू परदेशी जाणार म्हणजे मी पण परदेशवारी करायला मोकळी. मनात बसून वा वा वा. अशी पौर्णिमाच्या काही स्वप्नांना काही ठिकाणा राहिलेला नसतो. पौर्णिमा एवढे मोठे मोठे स्वप्न बघत असते. मात्र निशा थोडी लाजत असते. निशाला थोडंसं ऑकवर्ड वाटत असतं की घरात तिच्या लग्नाचा विषय निघतोय. तेवढ्यात सुलक्षणा म्हणते अगं हो पौर्णिमा हो अजून कांदा पोळीचा कार्यक्रम व्हायचा आहे. आतापासूनच नको तू एवढी उड्या मारू. थोडीशी थांब. थोडंसं आवर घाल स्वतःला. पौर्णिमा म्हणते हो ना वहिनी अहो मी पण ना मला असं ऐकूनच खूप जास्त आनंद झाला. मी काय सांगू तुम्हाला माझ्या आनंदाला काही पाराच राहिलेला नाहीये. सुलक्षणा म्हणते अगं मग थांब ना थोडी. त्याच्यासोबत तूच निघालीस का याच्यासोबत परदेशवारी करायला. उद्याच येणार आहेत पाहुणे. ते बघण्याचा कार्यक्रम उद्या करणार आहेत. छान तयारी करूयात आपण. विद्या सगळ्या पदार्थाची यादी मी तुला देईल. सगळी तयारी तूच करायचीस हं. विद्या म्हणते हो मामी सगळी तयारी करेल. सुलक्षणा म्हणते निशा सगळं काही छान होईल. तू अजिबात काळजी करू नको. पौर्णिमा म्हणते वहिनी तुम्ही काळजीच करू नका. यावेळी माझ्या निशाला मी माझ्या हाताने तयार करणार आहे.
माझ्या हाताने मी तिला साडी घालून देईल, माझ्या हाताने छान अशी सुंदर अशी तयारी करून देईल माझ्या निशाची. सगळ्यात सुंदर माझी निशाच दिसेल. तुम्ही बघाच वहिनी, हिला बघता क्षणी हिची सासरची मंडळीला पसंत करतील की नाही. हो की नाही ग निशा. निशा खूप जास्त लाजत असते. निशा काहीच बोलत नसते. सुलक्षणाला पण छान वाटत असतं की चला आता निशाचा पण संसार मार्गी लागून जाईल. आपण आता चांगलंच काहीतरी प्रयत्न करूयात. इकडे यश जेव्हा गाडी चालवत असतो तेव्हा अचानक समोरून गाडी आल्यामुळे यशच्या गाडीवरचा ताबा सुटतो. तेवढ्यातच कावेरीला उदय आणि तिचा ऍक्सिडेंटचा आठवतो की कशी अशीच गाडीवरचा ताबा सुटलेला होता आणि कसा असा सगळा ऍक्सिडेंट झालेला होता. कावेरीच्या मनात सगळं तेच असतं. तेवढ्यातच ती म्हणते थांबवा थांबवा, गाडी थांबवा, गाडी थांबवा. ती खूप घाबरून जाते. ती म्हणते ऍक्सिडेंट ऍक्सिडेंट, गाडी थांबवा. खूप जास्त ती घाबरून गेलेली असते. यश म्हणतो तुम्ही चांगले आहेत ना, ओके, तुम्ही ठीक आहेत का, असं यश तिला सांभाळत असतो. कावेरी म्हणते नाही 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 येणार, मी नाही येणार, मला घरी जायचंय, मला घरी जायचंय, असं म्हणून ती गाडीतून उतरून पळत असते. कावेरी खूप घाबरून गेलेली असते. यश गाडीच्या खाली उतरतो आणि यशही कावेरीच्या मागे मागे पळत असतो. कावेरी पळत पळत जात असते. यश तिच्या मागे कावेरी कावेरी म्हणत म्हणत आलेला असतो. म्हणतो कावेरी थांबा, कावेरी थांबा, कावेरी थांबा. आणि असं यश कडून तिचा हात पकडून घेतो आणि म्हणतो कावेरी थांबा, काय झालं तुम्हाला, कुठे चाललात तुम्ही. यश कावेरीला खूप प्रश्न विचारत असतो. कावेरी खूप घाबरून गेलेली असते. कावेरीला काय बोलावं काहीच कळत नसतं. तिची बोबडी वळत असते. ती म्हणते नाही, मला नाही जायचं, मला नाही जायचं, मला नाही जायचं तिथे, असं करत असते. सगळं संपले, सगळं संपले, माझा घुसपटतो तिथे, माझा जीव घुसपटतो, मला नाही जायचंय, मला नाही जायचंय, मला घरी जायचंय, प्लीज घरी चला, प्लीज मला घरी घेऊन चला, अशी ती म्हणत असते. ती खूप घाबरून गेलेली असते. यश म्हणतो अहो तुम्ही हे सगळं काय बोलताय, तुम्हाला तरी समजताय का तुम्ही नेमकं काय बोलताय ते, काय झालं एवढं. तेवढ्यात कावेरी म्हणते आम्ही निघालो आणि तेव्हा समोरून गाडी आली आणि मग ऍक्सिडेंट झाला. सगळा हा प्रकार त्या दिवशी जो ऍक्सिडेंट झाला त्या दिवशी जे झालं जेव्हा ब्रेक फेल झालेला असतो आणि हा सगळा प्रकार हे सगळं यशला कावेरीने सांगितलेलं असतं की उदयकडून कशी गाडीचा कंट्रोल सुटलेला असतो आणि ब्रेक फेल असतात. गाडी दरीत कोसळून उदय आणि कावेरीचा जीव निघून जातो. या सगळ्या गोष्टी कावेरी यशला सांगत असते. यश सगळा प्रकार ऐकून घाबरून गेलेला असतो. कावेरी खूप रडत असते. कावेरी म्हणते नाही नाही, मला नाही जायचंय, मला नाही जायचंय तिथे, मला नाही जायचंय, प्लीज प्लीज मला नाही जायचंय. ती त्याच्या पुढे हात जोडते. ती म्हणते प्लीज मला घरी घेऊन चला, मला नाही जायचंय, सगळं संपलंय, सगळं संपलंय अशी करत असते. खूप घाबरलेली असते. तेवढ्यात यश म्हणतो ही तर खरंच दादाची बायको असल्यासारखा घडलेला सगळा प्रकार सांगते. ही खऱ्या कावेरी वहिनीला पाहिलं नसतं तर कदाचित माझा पण विश्वास बसला असता की हीच कावेरी वहिनी आहे असं. पण ही कावेरी वहिनी नाहीये हे मला माहितीये, ही चिकूची आई नाहीये हे मला माहितीये. पण मग ऍक्सिडेंटचं एवढं डिटेल्स हिला कसे माहिती, एवढ्या डिटेलमध्ये ऍक्सिडेंट झाला असं कसं. ही तर असं बोलते जसं ही पण त्या दिवशी उदय दादाच्या गाडीत होती. मला तर तेच वाटतंय, खरंच ही होती का गाडीत, असा यशला प्रश्न पडलेला असतो. यशही हा सगळा प्रकार बघून खूप टेन्शन घेत असतो. यश विचार करत असतो जर ही पण गाडीत होती, उदय दादा आणि कावेरी वहिनी पण गाडीत होते, तर मग ही कशी वाचली. तेवढ्यातच इकडे पौर्णिमा खूप खुश असते आणि म्हणत असते वा छान आहे ना आनंदाची बातमी. त्याला तिथे यमुना येते. पौर्णिमा म्हणते अगं यमू ऐक ना, हे बघ आपण ना निशाला छान तयार करूयात, म्हणजे तिला ना गुलाबी रंगाची किंवा हलकाशा पिवळ्या रंगाची साडी नेसवूया. म्हणजे कसा रंग तिचा असा चेहरा असा उजळून निघेल नाही का, तिला असंच आपण हे करू. अगं आपण चेहऱ्यावरून आठवलं मला, तुझ्या पार्लरवाल्याला फोन करू, आधी आपण फेशियल ब्लीच सगळं करून घेऊ नाही का. आणि केसांचं काय करूया, मी असं चपचपून वेणी घालून बसलेली असते ही मुलगी, आपण ना मस्त हिची हेअरस्टाईल करूयात काय. तेवढ्यातच पौर्णिमा खूप साऱ्या स्वप्न पाहून ठेवलेल्या असतात पौर्णिमाने. तर पौर्णिमा म्हणत असते हे करू ते करू हे करू ते करू. पौर्णिमाला खूप आनंद होत असतो की आता तिच्या निशाला बघायला पाहुणे येणार आहे. तेवढंच सुलक्षणा म्हणते अगं हे सगळं कशाला करायला हवंय, आपले निशा सुस्वभावी आहे, हुशार आहे, का पसंत करणार नाही तेला. पौर्णिमा म्हणते हे सगळं ठीक आहे वहिनी, पण आधी काय बघतात लोक, रूप बघतात आणि मग ते प्रेम बिम मन बिन सगळं नंतर. आधी काय नजरेत बघतं, चेहरा रंग रूप चालणं बोलणं, हो की नाही. आणि वहिनी हे बघा यावेळी आपण समोरच्याला आपल्यात काही कमी असं भासवू द्यायचं नाही ना, काय वाटतं तुम्हाला. अगं हे उभी काय राहिली, चल ना खूप तयारी करायची. आणि हे बघ ह्यावेळी हे स्थळ हातचं जाऊ द्यायचं नाहीये, तुला खूप सुंदर दिसायचं आहे, मी नटवीन तुला, मी तुला आत्ताच सांगून देते, कळलं तुला निशा. निशाला काही सगळं आवडलेलं नसतं. निशाचा बिचारीचा साधा भोळा स्वभाव असतो. विद्या आणि सुलक्षणाला पण पौर्णिमाचं हे वागणं पटत नसतं. त्यांचं म्हणणं असतं की जशी आपली निशा आहे तशीच आपण त्या लोकांना दाखवू ना, तिचे गुणांनी ते तिला सिलेक्ट करतील, तिचे रूपनं थोडी सिलेक्ट करतील. आणि हे काय चाललेलं आहे पौर्णिमाचं, पौर्णिमाला काही कोणाचं ऐकून घ्यायचं नसतं. तेवढ्यातच इकडे यशला सुलक्षणाचा फोन आलेला असतो. यश म्हणतो हा मा बोल, काय म्हणते. सुलक्षणा म्हणते यश कुठपर्यंत पोहोचलात तुम्ही. यश म्हणतो
मा आम्ही रस्त्यातच आहोत, अजून 5-6 तास लागतील आम्हाला पोहोचायला. सुलक्षणा म्हणते बर चालेल. अरे निशाला बघायला मुलाकडचे येणार आहेत. सुलक्षणा म्हणते निशाला बघायला मुलाकडचे येणार आहे. एक छान सुंदर असं स्थळ सुचून आलेलं आहे आपल्या निशासाठी. यश म्हणतो निशाला बघायला म्हणजे मुलावाले येणार आहेत का? सुलक्षणा म्हणते हो हो, खूप छान स्थळ आहे ते. तुमचं काम आटपलं की लवकरात लवकर निघा तिथून हा, आणि लवकरात लवकर या. यश म्हणतो हो ठीक आहे मा, प्रयत्न करेन मी. पण मा एक प्रॉब्लेम झालाय. सुलक्षणा म्हणते काय रे, सगळं ठीक आहे ना? आणि ती उठून उभी राहते, ती खूप घाबरून जाते. ती म्हणते तू ठीक आहेस ना यश, सगळं व्यवस्थित आहे ना, काय झालेलं आहे? यश म्हणतो हो मा मी ठीक आहे. ऍक्च्युली समोरून एक गाडी येत होती आणि माझा गाडीवरनं कंट्रोल सुटला. मग त्यानंतर गाडीवरनं कंट्रोल सुटल्यामुळे ती समोरून गाडी आली, तर तेव्हा मी गाडी व्यवस्थित हे केली. तर कावेरी खूप घाबरून गेल्या आहेत. त्यांना त्या दिवसाचा घडलेला ऍक्सिडेंट आठवतोय. त्यांना त्या सगळ्या गोष्टी आठवत आहेत. त्या खूप घाबरून गेलेल्या आहेत. त्या गाडीमध्ये बसतच नाही, त्या खूप बिथरल्या आहेत, डिस्टर्ब झाल्यात त्या खूप. सुलक्षणा म्हणते स्वाभाविक आहे, होईलच व्यवस्थित. तू तिला फोन दे, मी तिच्याशी बोलते. यश कावेरीकडे फोन देतो आणि म्हणतो मा तुमच्याशी बोलतायत. कावेरी म्हणते माझ्याशी बोलतायत का? मी काय बोलू आता त्यांच्याशी. कावेरी फोन घेते आणि कानाला लावते. ती खूप घाबरून गेलेली असते. सुलक्षणा म्हणते ज्या कामासाठी तुम्ही गेला आहे ते काम आटपून लवकरात लवकर घरी या. निशाला बघायला मुलगा येणार आहे, म्हणून सांगतेय जितक्या लवकर जमेल तितक्या लवकर घरी या. समजलं? निशाला बघायला पाहुणे येणार आहेत, मग तुम्ही इथेच पाहिजेत मला. काम आटपलं की वेळेत निघा. कावेरी म्हणते हो. कावेरी काहीच बोलत नाही आणि ती फोन ठेवून देते. कावेरीला खूप घाम फुटलेला असतो. ती एकदम थरथर करत असते. तिच्या समोर त्या दिवसाचाच पूर्ण दृश्य आलेला असतो. यश म्हणतो निघायचं का आपण आता? कावेरी म्हणते हो आपण निघूयात. कावेरी बिचारी खूप घाबरून गेलेली असते. कावेरीला काय कळत नसतं, ती इतकी घाबरून गेलेली असते. पण आता नावेलाच असतं, तिला जावं लागत असतं. इकडे सुलक्षणा पण विचार करत असते की हे सगळं काय घडून गेलेलं आहे. ती देवाकडे बघते आणि देवाला प्रार्थना करत असते की देवी आई सगळं व्यवस्थित होऊ दे, लवकर माझा उदय माझ्या घरी परत येऊ दे देवी आई, आणि सगळं व्यवस्थित होऊ दे. तुझा आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू दे आणि माझा यश पण सुखरूप घरी परत येऊ दे. त्याला काहीच नको होऊ देऊ देवी आई. आणि असं करत यश आणि कावेरी पायी पायी चालत गाडीमध्ये बसायला जात असतात. तेवढ्यातच मागून मंदार आणि दिगंबर बाईकवर चालत असतात. कावेरीचं काय त्यांच्याकडे लक्ष नसतं आणि मंदार दिगंबरचंही कावेरीकडे लक्ष नसतं. ते दोघेही बाईकवरून त्यांच्या समोरून निघून जात असतात. कावेरी तिच्याच विचारांमध्ये गुंग असते. कावेरीची पाठ मंदार दिगंबरकडे असल्यामुळे तिचं काही लक्ष नसतं आणि अशी ती चालत चालत पुढे गाडीकडे जात असते. तर समोर दुकान असतं. त्या दुकानाच्या तिथे मंदार दिगंबरची गाडी थांबलेली असते. मंदार दिगंबरची गाडी ही यशच्या कावेरीच्या गाडीच्या मागेच लावलेली असते. तेवढ्या ते तिथं बघतात की देवाची पालखी आलेली असते. ढोल ताशांनी देवाची पालखी आलेली असते. कावेरीला ती पालखी बघून खूप छान वाटत असतं आणि त्या पालखीच्या इकडच्या बाजूला मंदार आणि दिगंबर दुकानात उभे राहिलेले असतात. लोक सगळीकडे गुलाल उडवत असतात आणि देवाच्या पालखीचं स्वागत करत असतात. कावेरीने यश त्या बाजूला असतात. कावेरीने त्यांना बघितलेलंच नसतं की समोर मंदार आणि दिगंबर आहे असं. कावेरी जेव्हा देवाच्या पालखीकडे दर्शनासाठी जाते, जेव्हा ती खाली वागते तेव्हा मंदारचं लक्ष पालखीकडे जातं. दिगंबरही तेव्हाच पालखीकडे बघतो, पण त्यांना काही कावेरी दिसत नसते, कारण की कावेरीने देवाचं दर्शन घेतलेलं असतं. मंदारच्या अचानक तेवढ्यात लक्षात येतं आणि जेव्हा कावेरी वरती मान करते तेव्हा मंदार मान फिरवून घेतो. या सगळ्यांमध्ये मंदारला कावेरीचा चेहरा काही दिसालेला नसतो. तेवढ्यातच इकडे कावेरी म्हणते की देवा या सगळ्या प्रॉब्लेम मधून लवकर बाहेर काढ. मंदार आणि दिगंबर जर आम्हाला भेटला तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. यशही मनातल्या मनात म्हणत असतो, देवाकडे प्रार्थना करत असतो की देवा ही मुलगी स्वतःला उदयदादाची बायको का म्हणते, ही कोण मुलगी आहे, लवकरात लवकर याचं सगळं सत्य मला आज कळू दे देवा, लवकरच मला सगळं कळू दे, असं यश देवाला प्रार्थना करत असतो. कावेरीचीही देवाला प्रार्थना होऊन गेलेली असते. ती मागे होऊन जाते आणि त्यानंतर यश पुढे जाऊन देवाचा आशीर्वाद घेत असतो. यश म्हणत असतो देवा लवकरच माझ्या उदयदादाला घरी परत येऊ दे, तो सुखरूप असू दे. आणि असं यश प्रार्थना करत असतो देवाकडे. तेवढ्यातच एक दादा तिथे गुलाल घेऊन येतात आणि एक यशचा चुकून धक्का लागल्यामुळे तो सगळा गुलाल हा कावेरीच्या चेहऱ्यावर पडून जातो. कावेरी पूर्ण गुलालाने भरून जाते. तेवढ्यातच मंदारचं लक्ष कावेरीकडे जातं. त्याला समोर कावेरी दिसते. तेव्हा डोळे उघडते तेव्हा तिला पण समोर मंदार दिसत असतो. कावेरी खूप घाबरून गेलेली असते. ती समोर मंदारला बघून ती एकदम थरथरायला लागते. ती म्हणते मंदार, आणि मंदारही कावेरीला खूप रागाने बघत असतो. मंदार असा बघत असतो जणू तुझा जीवच घेईल का काय. आणि मंदार असा पुढे चालत चालत कावेरीकडे एक एक पाऊल वाढवत असतो. कावेरी खूप घाबरून गेलेली असते. कावेरी मंदारकडेच बघत असते.
जर माझ्याकडे यशच्या समोर आला तर मी कावेरी एकाऊ नाहीये हे सगळं सत्य यशच्या समोर येऊन लागेल आणि घरच्यांपर्यंत माझं सत्य पोहोचलं तर मग मला ते खोटं बोलल्याबद्दल कधीच माफ करणार नाही. मला काहीच कळत नाही की मी आता काय करू. घरातून ते मला बाहेर काढतील आणि चिकू माझ्यापासून कायमचं लांब जाईल. आता काय करू देवा, मी काय करू. यश तिकडे बाजूला फोनवर बोलत असतो. इकडे मंदार त्याच्या समोर येऊन उभा राहून गेलेला असतो. मंदार हा कावेरीच्या डोळ्यांमध्ये बघत असतो. मंदार कावेरीकडे इतक्या रागाने बघत असतो आणि तिचा हात पकडतो आणि म्हणतो, चल कावेरी चल, चल कावेरी चल, असं म्हणून तिचा हात पकडलेला असतो. तेवढ्यातच कावेरी म्हणते, मंदार सोड मला, सोड मला मंदार, सोड माझा हात, सोड मंदार. मंदार म्हणतो, कुठे पळून जाशील कावेरी? तुला काय वाटलं होतं उदयच्या घरी जाऊन तू लपशील आणि तू मला सापडणार नाहीस? शोधून काढलं की नाही मी तुला, चल आता चल. आणि तिचा हात पकडून तो ओढून घेऊन जात असतो. तेवढ्यातच तिथे यश येतो आणि मंदारचा हात पकडतो. मंदार म्हणतो की माझा हात कुणी पकडलेला आहे आणि तो यशकडे बघतो. यश म्हणतो, ह्याने यांचा हात कसा पकडला? कावेरीलाही बरं वाटतं की आता तिथं यश आहे म्हणून काही जास्त टेन्शन घेण्यासारखं काम नाही. यश मला या संकटातून बाहेर काढेल, यश मला याच्यातून वाचवून काढेल, असा कावेरीलाही धीर मिळत असतो. कावेरीलाही बरं वाटत असतं की आता काही टेन्शन नाही असं. पण आता ह्या मंदारचं काय करायचं? या मंदारने जर सगळं सांगून दिलं तर माझं भांडं फुटून जाईल, अवघड होऊन जाईल माझं सगळं, असं सगळं कावेरीला विचार आलेला असतो. यश मंदारला म्हणतो, हात सोड, त्यांचा हात सोड. आणि त्याचा हात झटकून त्याला मागे लुटून देतो आणि त्यांच्यामध्ये येऊन उभा राहून जातो. यश मंदारकडेच एकदम रागाने बघत असतो. मंदार म्हणतो, कोण आहेस तू? चल निघ इथून, निघ इथून चल, असा मंदार त्याला हाकलत असतो तिथून. मंदार म्हणतो, हा आमच्या दोघांचा मॅटर आहे, कळलं ना तुला? आमच्या दोघांमध्ये पडायचं नाही, चल कावेरी चल इथून. यश म्हणतो, अय तू यांना कुठेही घेऊन जाऊ शकत नाहीस, कळलं? मी असताना तू यांना धक्का सुद्धा लावू शकत नाहीस, मी असताना तुला ह्यांना कुठेच घेऊन जाऊ देणार नाही. मंदार म्हणतो, का? तुला माहितीये ही कोण आहे माझी? माहितीये का तुला? ही माझी होणारी बायको आहे, असं मंदार जेव्हा यशला म्हणतो तेव्हा यश खूप घाबरून गेलेला असतो. मंदार म्हणतो, कळलं का तुला? यश म्हणतो, काय होणारी बायको? हे कसं शक्य आहे? आणि यश कावेरीकडे बघतो, की हा सगळा काय प्रकार आहे? मंदार म्हणतो, तू आमच्या दोघांच्या मॅटर मध्ये पडायचं नाही, कळलं? यश म्हणतो, अय ही माझ्या उदय दादाची बायको आहे, कळलं का? म्हणून तू आता मध्ये पडू नको. तेवढ्यातच मंदार कावेरीकडे बघतो आणि यशकडे बघतो. मंदार हसायला लागतो, तर खूप हसत असतो आणि मंदार सांगतो, कोण ही? आणि उदयची बायको. ही उदयची बायको नाहीये, माहिती नाही का तुला? मंदार यशवर खूप हसत असतो. नाही मान्य मला, उदयच्या बायकोचंही नाव कावेरीच आहे, पण मग ही उदयची बायको आहे असं सत्य नाहीये. बरोबर आहे तुझं, पण ती कावेरी धर्माधिकारी आहे, ही कावेरी नाहीये. आणि ही तिची मैत्रीण आहे कावेरी मुकुंद सावंत, ही कावेरी धर्माधिकारी नाहीये, समजलं तुला? यश जेव्हा कावेरीकडे बघतो आणि म्हणतो की हे सगळं काय चाललेलं आहे, असा सगळा प्रश्न यशला पडलेला असतो. मंदार म्हणतो, काय ग कावेरी, बरोबर बोलतोय ना मी? ते काही चुकतोय माझं? आणि एवढंच नाहीये, ही फक्त फ्रॉड नाहीये, खुनी पण आहे ही मुलगी, खुनी आहे खुनी, असा मंदार कावेरीवर आरोप करत असतो. मंदार म्हणत असतो, हिच्या वडिलांचा खून केलेला आहे ही. सगळं मंदार यशला सांगत असतो. प्रॉपर्टी मिळवण्यासाठी हिच्या बापाचा खून केला आणि माझ्यावर हल्लाही केला होता. अख्ख्या गावासमोर हिने माझ्यावर वार केला होता. आता कुठे जाऊन बरा झालेला आहे आणि तिथून जाऊन ही पळून आली तुमच्या घरात लपण्यासाठी. तिला तुमच्या घरात लपण्यासाठी एक सहारा मिळून गेलेला आहे म्हणून ती तुमच्या घरात पळून आली. यश कावेरीकडे बघतो आणि हे सगळं काय आहे असा विचार करत असतो. तर मित्रांनो, कोण होतीस तू, काय झालीस तू, या मालिकेचा आजचा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपण बघणार आहोत, इन्स्पेक्टर धर्माधिकारींच्या घरी आलेले असतात. श्रीकांत म्हणतो, लागला का उदयचा पत्ता? इन्स्पेक्टर म्हणतात, नाही, एक बॅग सापडलेली आहे. या हँडबॅग मध्ये जे काही सामान आहे, जे काही डॉक्युमेंट सापडलेले आहेत ते उदय आणि त्याच्या बायकोचे आहेत, ते कन्फर्म आहे. तेवढ्यातच इकडे कावेरी जेव्हा घरी येते आणि ती दरवाजा उघडते, दिगंबर त्याच्या माणसाला म्हणत असतो, उदयच्या घरी कुणी तुला सापडलं का? तेवढ्यात तो माणूस म्हणतो, नाही, पण कोणीतरी आहे हे नक्की. तेवढ्यातच दिगंबर म्हणतो की कोण, त्याची बायको तर नसेल ना? तर तो माणूस म्हणतो, काय माहिती कोण असेल. तेवढ्यातच यश कावेरीच्या काकांना भेटतो आणि म्हणतो, तुम्ही ह्यांना ओळखतात का? काका कावेरीच्या फोटोला बघतात आणि म्हणतात की ही तर कावेरीचे. आणि कागदपत्र जेव्हा सुलक्षणा बघते तर त्या फोटोमध्ये कावेरी, उदय आणि काऊ हे सगळे असतात. कावेरी त्या फोटोला बघून एकदम शॉक होऊन गेलेली असते. तर मित्रांनो, कोण होतीस तू, काय झालीस तू, या मालिकेच्या नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.